इंदसदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जय गुरुकुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये जे असती काय नाही अशा द्रव्याचं वर्णन बघतोय, म्हणजे कालद्रव्याचं। कालद्रव्य एक प्रदेशी आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये कायवानपणा नाही। द्रव्यरूप आहे ते, पण कायरूप नाही हे सांगितलं होतं। तर त्यामध्ये 101 नंबरची गाथा बघितली होती आपण। त्यात सांगितलं होतं की काल असं जर व्यपदेश आहे, असे जर शब्द आहेत, अशी जर संज्ञा आहे, तर त्या नावाचं काही ना काही द्रव्य असायलाच पाहिजे। त्यामुळं काल हे व्यपदेश सद्भावाचं प्ररूपक आहे, कालद्रव्याच्या सद्भावाला दाखवणारं आहे। मग ते काल कसं आहे? हवदी निच्चो, निच्चो हवदी म्हणजे नित्य आहे, म्हणजेच ते द्रव्यरूप काल आहे। आणि उत्पन्न पध्वंसी, उत्पन्न आणि प्रध्वंसी आहे ते व्यवहार काल आहे। मग त्याच्यामध्ये क्षणिक रूप आणि दीर्घ काळ रूप राहणार असे दोन प्रकारचे व्यवहार काल आहेत हे सांगितलं होतं। म्हणजे जे समय आहे तो क्षणिक व्यवहार काल, आणि मग त्या समयापेक्षा पुढचे जे काही प्रमाण आहे ते सगळे दीर्घकाल स्थायी व्यवहार काल आहेत हे घेतलं होतं। तर त्याचं प्रकरण आपण जरासं मोक्षशास्त्रमधनं पण वाचलं। कालद्रव्याचं काय घेतलं होतं की काल असा व्यपदेश दिलाय, तर त्याच्यामध्ये त्यात काय बघितलं होतं आपण? कालद्रव्य म्हणजे 6 द्रव्यांचं वर्णन सांगितलं होतं। त्याच्यामध्ये काल हे बहुप्रदेशी नाही हे घेऊन त्यात पण वर्णन केलं होतं। 1 मिनिट। तर काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? जरासं असं घेतलं होतं प्रकरण की कालाणू तर असंख्यात आहेत, जवळ बसा माय। मग अनंत कालाणू का म्हणता? तर त्यांनी सांगितलं, काय प्रकरण सांगितलं होतं? कालद्रव्य एक काय म्हणतो, कालाणू असंख्यात आहेत म्हणतो, पण अनंत काल का म्हणले? तर सांगितले एका प्रदेशावर एक कालाणू आहे, पण त्या प्रदेशावर अनंत द्रव्य आहेत। मग त्या अनंत द्रव्यांच्या परिणामामध्ये तो एक कालाणू निमित्त ठरला। मग म्हणून त्या कालाणूचं निश्चयाने तर एकच कालाणू आहे, पण प्रत्येक द्रव्याच्या परिणमनाच्या अपेक्षेने तुम्ही किती द्रव्यांचं परिणमन झालं तर अनंत द्रव्यांचं, मग त्यांना लागलेला तो कालाणू असं म्हणलं गेलं उच्चाराने। म्हणून एका प्रदेशावर अनंत कालाणू सुद्धा आहेत असं त्यांचं एक चिंतन दाखवलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये। तर त्याच्याविषयी भरपूर आमचं काय काय अपोह झाला होता। म्हणजे त्यात काय सांगितलं होतं, एक प्रश्न असा आला होता की असंख्यात प्रदेशी एक द्रव्य अखंड आहे, तर त्याच्या परिणमनामध्ये किती कालाणू निमित्त? एक कालाणू सफिशियंट आहे। अखंड एक द्रव्याचं परिणमन करण्यामध्ये एक कालाणू सफिशियंट आहे। मग त्या असंख्यात प्रदेशामध्ये असंख्यात कालाणू आले, त्यांचं कार्य काय? किंवा अनंत गुण आहेत तुमच्या एका असंख्यात प्रदेशी द्रव्यामध्ये किती गुण आहेत? अनंत गुण आहेत। त्या अनंत गुणांच्या परिणमनासाठी एक कालाणू सुद्धा सफिशियंट ठरला। कारण गुण कसे आहेत? सर्वव्यापी आहेत त्या द्रव्यामध्ये। प्रत्येक प्रदेशावर तो एक गुण व्यापक आहे। म्हणजे काय म्हणायचं, जेवढ्या प्रदेशी ते द्रव्य आहे तेवढ्या प्रदेशी त्याचे ते गुण आहेत। मग त्या एका गुणाचं परिणमन जिथं झालं तिथं अनंत गुणांचं परिणमन पण झालं, मग त्या परिणमनामध्ये एक कालाणू बास आहे। तर असं प्रश्न आला होता की तुमचं एक परिणमन झालं, काय शुभ भाव झाले, अशुभ भाव झाले, तर एका
शुभ किंवा अशुभ भावाचं परिणमन होण्यामध्ये एक कालाणू निमित्त ठरला. मग त्याच वेळी अनंत गुणांचं परिणमन पण झालंय. मग एका गुणाचं परिणमन शुद्ध रूप झालंय, एका गुणाचं परिणमन अशुद्ध रूप पण झालंय. म्हणजे एकच कालाणू किती प्रकाराने कार्य झालं त्याचं. मग कळलं का काय म्हटलं. श्रद्धा गुण जर निर्मळ आहे तुमचा, तर श्रद्धा गुणाची समीचीन पर्याय उत्पन्न झाली कोणाच्या निमित्तात, त्या कालाणूच्या निमित्तात. त्याच वेळी तुमच्या ज्ञानात चारित्र्यामध्ये अशुद्धी आहे, तर ते सुद्धा परिणमन होण्यामध्ये तोच कालाणू निमित्त ठरला. म्हणजे ज्याचं त्याचं जसं परिणमन आहे, जाऊ दे की तुमचं एक द्रव्य जाऊ दे, अनेक द्रव्य आहेत, अनेक द्रव्यांचं अनेक प्रकारचं परिणमन चालू आहे, तरी सुद्धा तिथं तो एक कालाणूच निमित्त आहे. म्हणून ह्याच्यावरनं समजतं की कर्तृत्व नाही आहे कोणाचं. बाहेरचं जर तो कालाणू मला शुद्ध रूप परिणमवणारा असता, तर प्रत्येकाचं परिणमन केलं असतं त्यांनी शुद्ध रूपाने. पण किती स्वतंत्रता आहे, प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या उपादानाने परिणमन करते, तिथं फक्त कालाणू तो निमित्त आहे. काय लागलं का. असंच लावलं. अजून काय तर लावलं होतं लक्षात येईना आता. ठीक आहे. तर म्हणून इथं त्यांनी घेतलं की कालद्रव्य एक प्रदेशी आहे, बहुप्रदेशी नाही, ह्याची सिद्धी करायसाठी म्हणून 102 नंबरची गाथा घ्यायला. काय प्रत्येक प्रदेशावर हां मग जाणताना मग ते वेगळं जाते. त्यामुळे म्हटलं नव्हते भावभाषण चांगलं झालं. कालानुसार का अणूचं ते मला लक्षात येईल आता. मग केवढी जाणतात ना, मग त्यावेळेला जसत असतं त्यावेळेला जाणतात ना. पण ते आगत रूपाने जाणतात, कधी वेगळं वेगळं असं जाणत नाही. असंच काहीतरी झालं तर कालाणू हे काय जे शुद्ध ज्ञान आहे त्याच्यामध्ये प्रत्येक द्रव्याचं स्वभाव परिणमन दिसतं, विभाव परिणमना रूपाने ते बघत नाहीत. मग तिथं म्हटलं म्हणजे पुद्गलाचा स्कंद आहे, तिथं तो स्कंद पाहत नाही, त्यातला परमाणू जाणते ना, त्यामुळे ते त्या परमाणूची ती अवस्था आहे हे जाणतील, किंवा तो परमाणू आहे हे जाणतील, किंवा त्या परमाणूंनी बनलेलं हे घर आहे हे जाणतील. पण त्याच्या पुढं जाऊन काय त्याच्यामध्ये इष्ट अनिष्ट भाव नाही. हा मग छद्मस्त जीव हे विचार करतो, हे घर जे श्रीमानचं कोणाचं नाही, पण स्कंद पाहिला की पर्याय पाहिली जाते, त्यामुळे रात्रीच होते. परमाणू नाही पर्यायाला पाहणार की नाही का, नाही पाहणार का. आता महावीरांच्या इतक्या अवस्था झाल्या, पूर्वभवामध्ये ते सिंह होते. हा त्यामध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी जोडणार तर ते जाणणं बंदाला कारण आहे. पण पर्यायाला जाणलं म्हणून बंद नाहीये, म्हणून आकुलता नाहीये. म्हणून सगळ्याला द्रव्यगुण पर्यायाला सगळ्याला जाणणार की. जो जाणदी अरहंतम दौवत्त गुणत्त पज्जयतेही. जो अरिहंतांच्या द्रव्यगुण पर्यायाला जाणतो, त्यावेळी अरिहंत सुद्धा सगळ्या अनंत द्रव्यगुण पर्यायांना जाणतायत. किंवा काय ते 159 नंबरची गाथा सांगितली नियमसारची. जाणदी पस्सदी संवम व्यवहारणेन केवली भगवम केवल नाणी जाणदी पस्सदी नियमेण अप्पाणम. व्यवहारण्याने केवल ज्ञानी काय करतायत, संवम जाणदी सर्वाला जाणतात. मग सर्व म्हणजे सगळे द्रव्य सगळे गुण सगळ्या पर्यायांना जाणतायत. पण ते जाणत असताना मी जाणणारा स्वतःपासून ते च्युत झाले नाहीत, किंवा त्याला जाणतोय हे भाव नाही आहेत, किंवा ते चांगलं वाईट हे भाव नाही आहेत. त्यामुळे तिथं त्यांना त्याच्याबद्दल नियार्थ परिणमन नाही. तन्मय होऊन त्याला त्याच्याशी तन्मय होऊन जाणत नाहीत. आणि ती चूक आपण करतोय. म्हणजे ज्याला आपण जाणतो त्यावेळेस हा बरोबर. म्हणून आपल्याला इष्ट अनिष्ट भाव होता. काल द्रव्य चांगलं असतं का वाईट असतं. मग ते तर स्वभाव रूपानेच परिणमन करतं, त्यात विभाव परिणमन नाहीच आहे. मग मी उलट त्याच्याविषयी काहीतरी विचार करून कालची वेळ चांगली नव्हती का, नाही तर चांगल्या वेळी तुम्हाला मुहूर्त बघून लग्न करायचं आहे. मग काय केलं तुम्ही, वेळेला म्हटलात की नाही काळाला हे चांगलं आहे आणि ते वाईट आहे. मग काळ चांगला असतो का वाईट असतो. मग न बघता करा बघू लग्न. गृहप्रवेश करायचं, लग्न करायचं. नाही म्हणजे आपण व्यवहारात करतो असं. म्हणजे ते ज्योतिषशास्त्र काय डावलायचं नाही आहे.
पण सर्वथा त्याच्यावर विसंबून त्याच्यामुळं झालं असं म्हणणं चुकीचं आहे. एक शुभ काळ म्हणून म्हणलं बघणार की तुम्ही, नाही असं नाही. नाहीतर तो काळ असा होता म्हणून चांगलं झालं आणि वाईट झालं असं. आता तुम्ही जेव्हा गृहप्रवेश केला त्यावेळेस बघूनच केला असणार का नाही? काळ चांगला होता, वेळ चांगली होती, तरी तुमच्या घरात मरणार का नाही कोण? मेलं का नाही आजपर्यंत? मग शुभ होती का? शुभ होती वेळ. म्हणजे त्यांनी काय तुमचं परिणमन थांबवणार नाही, बदलणार नाही आहे, पण तरी एक व्यवहार म्हणून तुम्ही निमित्त रूपाने त्याचं काहीतरी अवलंबन घेतात. जसं कुठल्या काळात जन्मलेला मोक्षाला जातो? आता काय चतुर्थ काळ नव्हे हो, म्हणजे कुठल्या तिथीला, कुठल्या वेळेला. मग अमावस्या चांगली असते का वाईट असते? मग म्हणजे म्हणायचे अमावस्या चांगली वाईट नाही, पण आपण त्या अमावस्येबद्दल असा विचार करून ठेवलाय चुकीचा, आणि त्यामुळे ते विपरीत घडतंय. काय विचार केला? अमावस्या कशी असते सांगा जरा. नाही ना, आता महावीरांचं निर्वाण अमावस्यालाच झाले की चांगली काय वाईट काय, काळ चांगला नाही वाईट नाही, पण आपली जी रूढी चालत आली अमावस्याला नको, अमावस्याला नको, त्या चिंतनामुळे ते चुकीचं होतं. बरोबर. म्हणून सांगायचंय की कुठल्या काळाला दोष देऊ नका. कुठला काळ चांगला नसतो किंवा वाईट नसतो. आपलं परिणमन आपल्या कर्मांचा उदय पंचक होतं म्हणून, किंवा काहीतरी मंगळ लागलं, काय ते जन्मला त्यावेळेस त्यांनी काय राहू आला, केतू आला, असलं काय त्याच्या अधीन होऊन जातो आणि मग आकुलता. माझ्या कर्मांचा उदय असेल ना तर ते निमित्त ठरतात, आणि मी जर प्रबळ असेल माझं परिणमन तर ती अमावस्या असली तरी पण मोक्षाला जायचं तू चुकणार नाही आहे. म्हणून सांगितलं पुरुषार्थ वर्तमानात करायचंय. जे काय ते बघितलं जाणार आहे ते सगळं निमित्त रूपाने त्याचं कार्य चालू आहे, पण त्याच्यामुळं झालं हे भाव नको. म्हणून कुठला काळ चांगला किंवा वाईट नसतो. कालद्रव्य तर स्वभाव रूपाने परिणमन करणारा आहे, त्याच्यामध्ये विभाव परिणमन नाही, त्यामुळे ते कोणाचं चांगलं किंवा कोणाचं वाईट करतं असं नाही. आता ते कोरोना झालं त्यावेळेस एकाच वेळी सगळ्यांना काय ती वॅक्सिन अवेलेबल झालं, सगळ्यांना घेतलं, सगळ्यांना ट्रीट केलं, पण आज ऑपरेशन करायला नको उद्या करू असं का बरं? कारण आज चांगला दिवस नाही आहे, आज काहीतरी ग्रहण आहे, असलं काय काय विचार करून लोक ते डॉक्टरांना पण असं पुढं मागं करायला जातात. पण समजा केस अशी असेल की आज ॲक्सिडेंट झालाय तुमचा आणि अर्जंटली तुम्हाला करायचंच आहे, त्यावेळेस किती काळ वेळ बघता हो? बघत बसला तर आज नको उद्या करू म्हटल्यावर उद्याची वेळ तोपर्यंत ते पोचलेलं असते दुसऱ्या गतीला. म्हणजे काळ हे कोणाला अडवणारं नाही, कोणाला घडवणारं नाही. त्यामुळं आपल्याला आपलं परिणमन आपल्याला घडवायचं आहे, आपली पर्याय आपल्याला घडवायची आहे, ती आपण स्वभावामध्ये राहिलो तर चांगली घडणार. तर असं इथं 102 गाथेमध्ये सांगतायत की कालद्रव्य हे बहुप्रदेशी नाही. त्याच्यासाठी एदे काला गासा धम्मा धम्माय पोगला जीवा लभन्ति दौवसन्नं कालसदुनथिकायत्तं. काय म्हणलं? सकाळी दोन्ही तत्वार्थ वार्तिकमध्ये पण आणि पंचास्तिकामध्ये ते कुंद वार्तिकमध्ये काय चाललंय राजवार्तिकमध्ये? तत्वार्थ वार्तिकमध्ये ना कालद्रव्याचं नाही, अस्तिकाय. बर चाललंय ना. बर मग ते पंचास्तिकामध्ये तत्वार्थ वार्तिकमध्ये पण कायवान आणि अस्तित्व बरोबर आहे. मग ह्याच्यात पण आली की पंचास्तिकामध्ये पण गाथा की सगळे द्रव्य अस्थिरूप आहेत. बरोबर. तर ह्याच्यामध्ये पण त्यांनी घेतली गाथा तशी की सगळे द्रव्य अस्थिरूप आहेत पण सगळे द्रव्य काय रूप नाहीत. मग कालद्रव्य एक सोडून बाकी सगळे द्रव्य काय आहेत. तर काय सांगितलं गाथेचा अर्थ? एदे म्हणजे हे काल, आकाश, धर्म आणि अधर्म, पुद्गल, जीव दौवसन्नम लभन्ति द्रव्य संज्ञेला प्राप्त करतात.
म्हणजे हे सगळे द्रव्य आहेत, द्रव्य नावाला प्राप्त होणारे आहेत. कालसदुनथी कायत्तम, परंतु कालाची कायपणा ही संज्ञा नाही किंवा कालाला कायत्व नाही. म्हणजे सगळे द्रव्य आहेत, सगळे काय आहेत, पण कालद्रव्य काय नाही. दू म्हणून सांगताना म्हणायचंय की सगळे काय आहेत परंतु काल काय नाही. काय काय नाही, काल काय नाही. हां हां, बाकी सगळे काय आहेत. काळ म्हणजे बहुप्रदेशी नाही. काल काय म्हणजे बहुप्रदेशी. मग अन्य द्रव्य सगळे बहुप्रदेशी आहेत पण कालद्रव्य नाही. काय म्हणजे अणू असतो ना, एकच असतो तो अणू, त्याच्यामध्ये बहुप्रदेशी होण्याची योग्यता आहे म्हणून त्याला बहुप्रदेशी. बरोबर. परमाणू एक प्रदेशी असताना त्याला काय म्हणायचं का एक प्रदेशी म्हणायचं? त्याच्यात स्कंद होण्याची योग्यता आहे ना. काय योग्यता आहे? बहुप्रदेशी. काय योग्यता आहे निखिलताई? काय म्हटलं? परमाणू मध्ये कुठली योग्यता आहे? पुरणगलन नाही म्हणायचं. पुरणगलन हे बंधाला कारण नाही आहे. स्पर्श गुण आहे ना किंवा स्निग्ध वृक्षत्व गुण आहे ना, त्याच्यामुळं बंध होतो. मग तो गुण अन्य द्रव्यांमध्ये नाही. म्हणून सांगितलं जरी परमाणू एक प्रदेशी आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये बहुप्रदेशी होण्याची योग्यता आहे. त्यामुळे त्याला काय म्हणलं. पण कालाणूला एक प्रदेशी असून पण काय म्हणलं नाही, कारण ते एकमेकाला जोडून दोन कालाणू एकत्र येऊ शकत नाहीत, स्कंद बनू शकत नाही. काय सांगितलं नाही ना का की सांगा सकाळी प्रवचनात. पृथक आणि अपृथक काय सांगितलं? व्यतिरेक पर्याय, मग त्यामुळे व्यतिरेक म्हटली गेली असं काहीतरी सांगितलं ना. बघावं लागेल, असं नाही बोलता. वाचू इथलं. कालस्य द्रव्य अस्ति कायत्व विधी प्रतिषेध विधानम येतत. कालद्रव्याचं काळाचं द्रव्य आहे पण अस्ति काय नाही अशा रीतीने विधी आणि प्रतिषेध रूप विधान सांगतायत. म्हणजे काल काय आहे आणि काय नाही हे सांगाले. काल द्रव्य आहे. पंचास्तिकाची 102 गाथा आहे. पंचास्तिकाची अमृतचंद्राची टीका आहे. मग काल हे द्रव्य आहे हे विधिरूप कथन झालं, पण अस्ति काय नाही हे प्रतिषेध रूप कथन झालं. कशाला म्हणायचं विधी आणि कशाला प्रतिषेध? कथनाला विधी आणि नास्ति कथनाला प्रतिषेध. नास्ति रूप जे कथन येणार त्याला प्रतिषेध रूप म्हटलं आणि अस्ति रूप कथनाला विधी रूप म्हटलं. मग आता द्रव्यत्व का आहे हे सांगितलं. बहुतेक वाचलो होतो आपण, परत एकदा घेऊन असतं. यथा खलु जीव पुद्गल धर्म अधर्म आकाशानी सकल द्रव्य लक्षण सद्भावात द्रव्य व्यपदेश भांजी भवंती तथा कालह अपि. ज्याप्रमाणे खरोखर जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश सर्व द्रव्य सर्व सकल द्रव्य लक्षण सद्भावात द्रव्याच्या सगळ्या लक्षणांचा ह्यामध्ये सद्भाव असल्यामुळे द्रव्य नावाला पात्र आहेत. कोण? साही द्रव्य. कारण द्रव्याची लक्षणं त्या सगळ्यांमध्ये घटतात. कुठली लक्षणं? सगळ्यांना माहिती आहे. 3 लक्षणं लावतो आपण जी द्रव्याची, तर तिन्ही लक्षणं सुद्धा या साही द्रव्यांमध्ये घटतात म्हणून त्यांना द्रव्यत्व आहे. 5 द्रव्यांमध्ये आहेत त्यात तथा कालह अपि. त्याप्रमाणे काळामध्ये सुद्धा ती सगळी लक्षणं जातात म्हणून काल सुद्धा द्रव्य आहे हे सिद्ध केलं. पहिला विधिरूप कथन झालं. इति एवं षड्द्रव्याणी. अशा प्रकारे हे 6 द्रव्य आहेत. मग काल सांगितलं जयश्रीमांनी द्रव्य कशाला म्हणायचं, पदार्थ कशाला म्हणायचं, वस्तू कशाला म्हणायचं आणि तत्व कशाला म्हणायचं. जरासं ह्याच्या रिलेटेड म्हणून द्रव्य संज्ञा कोणाला प्राप्त होते, ज्याच्यामध्ये उत्पादवे द्रव्ययुक्तम सद गुणपरेव द्रव्यम आणि सद्रव्य लक्षणम ही लक्षणं जातात, त्याला द्रव्य म्हणलं. मग कोणाला हे 4 जे गोष्टी सांगितल्या द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेने द्रव्याची 4 नावं दिली. पदार्थ, द्रव्य, अस्ति काय वस्तू आणि तत्व.
मग हे कशा अपेक्षेने घेतले हे 4 नावं? सोनल बोला. द्रव्य क्षेत्र काल. हा ना, मग कुठल्या अपेक्षेने कुठली संज्ञा आहे हे मला पाहिजे. द्रव्य अपेक्षेने काय म्हणायचं द्रव्याला? पदार्थ म्हणलं. द्रव्य अपेक्षेने जेव्हा पदार्थ का म्हणलं तर पदामध्ये राहणारा तो अर्थ. मग पद म्हणजे काय म्हणा आता? तर तर पदार्थ का म्हणलं? द्रव्य अपेक्षेने जेव्हा द्रव्याला संज्ञा करतो त्यावेळेस त्याला पदार्थ म्हणलं. पदामध्ये राहणारा तो अर्थ त्याला पदार्थ म्हणलं. क्षेत्र अपेक्षेने द्रव्याला काय म्हणलं? काय मला कळालं पदामध्ये राहणारा म्हणजे आता हे उत्पाद वे द्रव्ययुक्तम सत म्हणताय ना तुम्ही. मग उत्पाद वे ध्रुव किंवा पद म्हणजे तिथं पद म्हणजे स्वभाव घ्या किंवा पद म्हणजे अनेक पर्याय घ्या, त्यामध्ये राहणारा तो अर्थ. मग तुम्ही गुणपर्याय व द्रव्यम हे लक्षण करताय ना, मग गुणामध्ये द्रव्याला पदार्थ ही संज्ञा का द्यायची? तर पदामध्ये राहणारा तो पदार्थ असतो. पदामध्ये राहणारा अर्थ त्याला पदार्थ म्हणलं. मग पद म्हणजे काय हे सांगतीये की गुण आणि पर्याय ह्या पर्यायांमध्ये राहणारा किंवा तो गुणांमध्ये राहणारा असा तो अर्थ त्याला म्हणलं पदार्थ. मग उत्पाद वे ध्रुव या पदांमध्ये राहणारा तो ध्रुव अर्थ किंवा गुणपर्यायवान असणारा तो अर्थ किंवा सतरूप असणारा तो अर्थ या अपेक्षेने त्याला पदार्थ म्हणलं. म्हणून द्रव्य अपेक्षेने त्याला पदार्थ म्हणलं. नंतर क्षेत्र अपेक्षेने वस्तू म्हणलं. असती काय म्हणा आता हे 4 नावं जी घेतो ना आपण त्याच्यामध्ये वस्तू हे शब्द क्षेत्रवाचक आहे. म्हणजे बहुप्रदेशी आहे, एक प्रदेशी आहे, हे जे कथन करणार ते सगळं क्षेत्र अपेक्षेने सांगितलं म्हणून त्याला वस्तू म्हणलं. पुढं काल अपेक्षेने द्रव्य म्हणायचं का? तर द्रव्य कशाला म्हणलं? द्रवती गच्छती तान तान गुणपर्यायान असं लक्षण केलं 9व्या गाथेमध्ये पंचास्तिकाच्या. मग ते गुणपर्यायांना द्रवित होतं जे प्राप्त होतं त्याला म्हणायचं द्रव्य. मग काल अपेक्षेने ते प्रत्येक द्रव्य प्रत्येक पर्यायामध्ये परिणमन करून स्वतःच्या स्वभावामध्ये राहते. म्हणजे द्रवती गच्छती, द्रवती म्हणजे द्रवण करतं, गच्छती म्हणजे प्राप्त करतं. कशाला? तर स्वभावाला. असं ते द्रव्य असतं. मग कालवाचक सांगितलं. द्रवती म्हणताना द्रवित होतं आणि गच्छती म्हणताना प्राप्त होतं. असं दोन्ही मग ते नित्यार्थ क्रिया आणि अनित्यार्थ क्रियामध्ये दाखवलं आम्हाला. 9वी गाथा जी सांगितली आहे ना आपली ह्याची दवियदि गच्छति ताईम ताईम सद्भावपज्जयाईम जब. हो ना, द्रव्य पर्यायाला प्राप्त होतं, पर्याय द्रव्याला प्राप्त होते, दोन्हीकडनं लावू शकतो. मग ते जे द्रवित होतं म्हणजेच परिणमन करतं त्याला म्हणायचं द्रव्य. म्हणून कालवाचक त्याला द्रव्य म्हणलं. आणि भाववाचक काय आहे तर तत्व. का? तत्त रूपाने जो राहणारा आहे तो स्वभाव भाववाचक आहे म्हणून त्याला म्हणलं तत्व. आणि मग ते तत्व सांगताना कालवाचक ती संज्ञा घेतली. म्हणून द्रव्य क्षेत्र काल भाव अपेक्षेने द्रव्य हे पदार्थ वस्तू द्रव्य आणि तत्व अशी 4 नावं घेतली. समजलंय का? हो म्हणा. तुम्ही हो म्हणला का? मी वस्तू द्रव्य पदार्थ आणि तत्व काय सांगितलं? तत्व. मग द्रव्य अपेक्षेने पदार्थ म्हणलं, क्षेत्र अपेक्षेने वस्तू किंवा अस्ति काय म्हणलं, काल अपेक्षेने त्याला द्रव्य म्हणलं आणि भाव अपेक्षेने तत्व म्हणलं. असं वर्णींच्या प्रवचनमध्ये अजून खुलासा येत आहे. हवा असेल तर बघून घ्या. परत एकदा सांगा ना.
आता असं रिपीट करा, कोणाला समजलं? कशाच्या अपेक्षेने काय म्हणजे बरं, सोनल सांगे. द्रव्याच्या अपेक्षेने पदार्थ, नाही भावापेक्षेने तत्व, आणि काल अपेक्षेने द्रव्य, आणि क्षेत्र अपेक्षेने वस्तू. बरोबर. द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव या अपेक्षेने फक्त द्रव्याची वेगवेगळी नावं का घेतली हे सांगितलं. तर इथं काल सुद्धा द्रव्य आहे हे सांगितलं, कारण काल सुद्धा परिणमन करणारं आहे, परिणमन करून स्वभावाला प्राप्त होणार आहे किंवा स्वभाव रूपाने परिणमन करणारं आहे, म्हणून काल सुद्धा द्रव्य आहे. पण आता कालाला अस्तिकायत्व नाही हे सांगतायत. किंतु यथा जीव पुद्गल धर्म अधर्म आकाशानां द्विआदि प्रदेश लक्षणत्वम अस्ति अस्तिकायत्वम न तथा लोकाकाश प्रदेश संख्यानाम अपि कालाणूनाम एक प्रदेशत्वात अस्ति अस्तिकायत्वम. काय कळलं? ज्याप्रमाणे बघायचं, जीव पुद्गल धर्म अधर्म आकाशांचं द्विआदि प्रदेश लक्षणपणा आहे, त्यामुळे त्याला अस्तिकायत्व आहे. म्हणजे जीवद्रव्य किती प्रदेशी असतो? असंख्यात प्रदेशी. कुठलाही जीव असू दे त्याचे प्रदेश किती? असंख्यात. भलेही तो निगोदी जीव असेल किंवा महामत्स्याचा जीव असेल तर त्याचे प्रदेश किती? असंख्यातच असतात. सगळ्यात जास्त अवगाहना कुठल्या जीवाची? समुद्रातला. हां. आणि सगळ्यात मॅक्झिमम अवगाहनावाले मनुष्य कुठले? मनुष्य पाहिजे. मनुष्य अवगाहना जास्त वाले, अधिक अवगाहनावाले. पहिल्या काळातले सगळे मनुष्य घ्या. पहिल्या काळामध्ये जेव्हा भोगभूमीचा पहिला काळ होता, किती होतं त्यांचं? चौथ्या काळातले होते नाही का ते? पहिल्या काळातल्यांची उंची वगैरे बघितलं तर किती? आयु जास्त होतं, 3 पल्य, 2 पल्य, 1 पल्य. आणि अवगाहना किती होती? कशामध्ये मोजतात अवगाहना त्याची? धनुष्यामध्येच आहे, फक्त अधिक आहे त्यांची अवगाहना. आता बघून घ्या किती आहे ती. म्हणजे अधिक अवगाहनावाले मनुष्य पहिल्या काळामध्ये आढळतात. नंतर दुसऱ्या काळामध्ये अवगाहना कमी झाली, आयु कमी झाली, पुण्य कमी झालं, सगळं पुढं ऱ्हास होत जातो. तर म्हणजे कशासाठी सांगत होते? तर जीव किती प्रदेशी? असंख्यात प्रदेशी असतो. पुद्गल किती प्रदेशी? संख्यात, असंख्यात, एक प्रदेशी, असंख्यात, संख्यात, अनंत. म्हणा गाथा द्रव्य संग्रहाची. सगळ्या द्रव्यांचे प्रदेश सांगितले त्या गाथेमध्ये. म्हणा जय श्रीमा. द्रव्य संग्रहाची गाथा म्हणावो. कोणाला पाठ आहे? कोणती असंख्या जीवे धम्माधम्मे अनंत आयासे मुत्ते तिविह पदेसा कालसे गोण तेण सो काओ. कितवी गाथा आहे अजित काका? हा, मग का नाही म्हटला? मी वाट बघायला गेली. कोणती असंख्या जीवे, असंख्यात प्रदेशी कोण कोण आहे? जीव, धर्म आणि अधर्म. अनंत आयासे, आकाश किती? अनंत प्रदेशी. आणि मुत्ते तिविह पदेसा, मूर्तिक जे द्रव्य आहे ते 3 प्रदेशी, म्हणजे संख्यात, असंख्यात आणि अनंत प्रदेशी. असं सगळे हे द्रव्य म्हणून अस्ति काय आहेत हे सांगितलं. पण त्याप्रमाणे लोकाकाश प्रदेश प्रमाण संख्या असताना त्या कालाणूंचं एक प्रदेश असल्यामुळे अस्तिकायत्व नाही हे सांगितलं. भलेही ते किती आहेत? असंख्यात आहेत संख्यामध्ये, पण तरी सुद्धा त्यांना अस्तिकायपणा नाही, म्हणजे ते एक प्रदेशी आहेत. अतः एवच पंचास्तिकाय प्रकरणे न हि इह मुख्यत्वेन उपन्यस्तः कालः. म्हणूनच पंचास्तिकायाच्या प्रकरणामध्ये
या ग्रंथामध्ये येथे मुख्य रूपाने काळाचा उपन्यास केलेला नाही, म्हणजे कालाचं अधिक रूपाने वर्णन केलं नाही. म्हणून आपण दुसऱ्या ग्रंथांचा आधार घेऊन कालाचं वर्णन शिकलो थोडं, कारण ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगितलंय. काय सांगितलं कारण? काय कशाचं कारण? कालद्रव्याच्या शॉर्टमध्ये का केलं कारण? पंचास्तिकायाचं प्रकरण आहे, बरं. मग ह्याच्यामध्ये मुख्य रूपाने वर्णन अस्तिकायांचं करणार आहेत. बरं. मग कालद्रव्य अस्तिकाय नाहीये म्हणून त्याचा मुख्य रूपाने उपन्यास केलेला नाही बरं. असं म्हटलं. तुम्हाला पाहिजे असेल वर्णन तर तत्वार्थ सूत्र वाचा, त्याचे सगळे टीका ग्रंथ वाचा, अन्य ग्रंथांमधून तुम्हाला मिळेल. पण हे ग्रंथ कुठला आहे आमचा तर पंचास्तिकाय. म्हणून कालद्रव्याला फक्त त्यांनी द्रव्य आहे म्हणून त्यांनी फक्त उपलक्षणात्मक ह्या 5-6 गाथा दाखवल्यात. जीव पुद्गल परिणाम अवच्छिद्यमान पर्यायत्वेन वाचा तत्परिणाम अन्यथा अनुपपत्ती अनुमीयमान द्रव्यत्वेन अत्र एव अंतर्भावितः. जीव पुद्गल परिणामांच्या द्वारे अवच्छिद्यमान म्हणजे जाणली जाणारी जी पर्याय रूपाने, तत्परिणाम अन्यथानुपपत्ती त्याच्या परिणामाशी ज्याची अन्यथानुपपत्ती आहे असं ते अनुमीयमान द्रव्य ज्याचं अनुमान केलं जातं त्याचा येथे अंतर्भाव केला आहे. म्हणजे कालद्रव्य तुम्हाला असं समजणार नाही सांगताना, कुठे आहे कालद्रव्य, कसा असतो, कसा दिसतो, कुठे राहतो, काय करतो, हे तुम्हाला दिसणार नाही आहे. म्हणून अनुमान केलं जातं कशावरून तर जीव पुद्गलाच्या परिणामावरून. कसं कालद्रव्याचं कसं अनुमान करणार? आता काल छोटंसं बाळ होतं ते मोठं झालं, मग त्या ठिकाणी हे का मोठं झालं? निमित्त रूपांतर कालद्रव्य. बरोबर. अजून काय सांगितलं? बाळ मोठं झालं, बालक होता, तरुण झाला, वृद्ध झाला, मग ह्याच्यामध्ये समजलं काळाचं परिणमन झालंय म्हणून तुमच्या परिणामावरून काळाचं ज्ञान झालं. अजून बघितलं होतं आपण मागं आता ह्याच्यातच, घड्याळाचा काटा फिरतोय, मग पुद्गलाचं परिणमन आहे ते तुम्हाला त्या काट्यावरून समजते किती वेळ झाली. सावली पडली तर त्या सावलीवरून ज्ञान होतं की किती वेळ झालाय, किती टाइम झालाय. असं पूर्वी अशा प्रकारचे युनिट वापरायचे लोक, जे काय त्या काळाचं ज्ञान करून देण्यासाठी. म्हणून म्हटलं इथं त्यांनी की जीव पुद्गलाच्या परिणामावरून ज्ञात होणारे त्याचे पर्याय असल्यामुळे कालाची पर्याय जीव पुद्गलाच्या परिणामावरून ज्ञात होते. तसेच जीव पुद्गलाच्या परिणामाची दुसऱ्या प्रकारे उपपत्ती नाही. जीव पुद्गलाचं परिणमन सुद्धा तुम्हाला काळाशिवाय दिसत नाही. म्हणजे परिणमन झालंय तर काळाचं पण ज्ञान होते आणि तुमचं पण ज्ञान होते की तुमच्यामध्ये बदल झालाय. म्हणून ज्या कालद्रव्याचे अनुमान करण्यात येते असे ते द्रव्य असल्यामुळे त्याचा येथे अंतर्भाव केला गेला आहे. या पंचास्तिकाय नामक ग्रंथामध्ये मुख्य रूपाने 5 अस्तिकायाचे वर्णन आहे. कालाचे वर्णन नाही कारण ते कायवान नाही, परंतु जीवास्तिकाय व पुद्गलास्तिकाय यांचे वर्णन करताना त्या परिणामद्वारा काल परिणाम ज्ञात होतो व ते काल परिणाम निश्चय कालाशिवाय संभवत नाही. काय कळलं? म्हणजे जे परिणमन आहे ते वास्तविक व्यवहार काल आहे, मग त्या व्यवहार कालावरून निश्चय कालाची सिद्धी केली. कारण व्यवहार काल आहे म्हणजे निश्चय कालाशिवाय व्यवहार काल. बरोबर. व्यवहार काल म्हणजे पर्याय आहे, परिणमन आहे. म्हणजे जिथं परिणमन आहे तिथं द्रव्य आहेच. म्हणून व्यवहार काळाची सिद्धी निश्चय काळावरून होते किंवा निश्चय काळाची सिद्धी होते व्यवहारावरून. म्हणून व्यवहार काल व निश्चय कालाचे प्रसंगवश गौण रूपाने संक्षिप्त वर्णन करणे उचितच ठरते. म्हणून या ग्रंथामध्ये कालद्रव्य निरूपणाचा समावेश केला आहे. कारण 6 द्रव्यांचं वर्णन झालंय तर 5 द्रव्यांचं झालंय तर 6वं द्रव्याचं सुद्धा वर्णन केलं तर त्या ग्रंथाची पूर्णता होते. ग्रंथ काय समग्र म्हणला जातो, नाहीतर मग काही वर्णन अर्धवट राहिलं असं होईल अर्थ. इति कालद्रव्य व्याख्यानम समाप्त. आपले पण परिणाम सारखे बदलते, तिथं पण कालद्रव्य निमित्त आहेच. बरोबर की. आता क्रोध झाला तर दुसऱ्या समयाला तुम्ही शांत झाला, का झाला असं? परिणमन झालंय ना द्रव्याचं, ह्याची पण सिद्धी होते. आणि पूर्वत पर्यायामध्ये क्रोध झाला होता म्हणजे त्या काळाची पण सिद्धी होते. आत्ता मला क्रोध नाही आहे, काल मला चांगलं ध्यान झालं का नाही? काल काय केले? 3 ध्यान सांगा. 3 भावना करायला सांगितलं होतं काल. काय काय केल्या बोला.
मुनी केव्हा होईल. बर, पहिली भावना काय होती? संबंधाचा छेद करायचा. हा, पहिली भावना मुनित्वाची भावना सांगितली आहे ना. तर काय सांगितलं त्यात? संबंधांचं तीक्ष्ण बंधन मी कधी छेदेन, ही भावना पहिली. तर तुम्हाला मुनिपदाचं पदारोहण करता येईल, पुढं सरकता येईल. काय पहिली भावना? संबंधांचं तीक्ष्ण बंधन मला कधी छेदता येईल, मी छेदणार. दुसरं, हा, अंतरंग आणि बहिरंग परिग्रहाचा त्याग करून मी कधी निर्ग्रंथ होणार. आणि तिसरं सांगितलं, महत पुरुषांच्या पंथावर जाऊन मी कधी समाधी मरण साधणार. हा, महान पुरुषांच्या पंथावर जाऊन मी कधी माझं समाधी मरण साधणार, समाधी मरण साधणार, किंवा मी साधणार, ही भावना. तर ही मोक्षपदाची भावना म्हणून त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. मग त्याच्यामध्ये आपल्याला असे संस्कार करून घ्या की मला सुद्धा मुनी व्हायचंय, मोक्षाला जायचंय. जरी घरात परिवारात राहतोय तरी सुद्धा त्याच्यापासून मला माझ्या मोहाला सोडायचंय, तोडायचंय. तर महाराजांनी एक उदाहरण दिलं. म्हणले विहीर जेव्हा खणतो ना, तर त्याला घाव घालत त्या दगडांना खाली जावं लागतं. तर म्हणले त्या घाव घालणाऱ्यांना ज्ञान असावं लागतं, कुठल्या दगडाला कुठल्या रीतीने कसा घाव घालायचाय, कुठं घालायचंय, तर तो दगड फुटतो आणि मग तुम्हाला बरोबर वेळ मिळतो. जर घाव नीट बसला नाही किंवा चुकीचा बसला चुकीच्या ठिकाणी, तर दगडच हाताला लागणार, पाणी लागणार नाही. तसं म्हणले तुम्हाला प्रज्ञाछेनीने छेदत जावं लागणार आहे. जीवो बंधो यतः छिज्जंती. जीव आणि बंधाला आपल्या आपल्या लक्षणाच्या द्वारे छेदा. कशाच्या द्वारे? तर प्रज्ञेच्या द्वारे. आणि तिथं छेदलं तर आपल्याला समजणार आहे की जीव काय आहे आणि बंध काय आहे. मग त्यांनी त्या गाथांमध्ये सांगितलंय, समयसारच्या 300च्या जवळपासच्या गाथा आहेत. त्यात सांगितलं त्यांनी काय, कहसो घिप्पदी अप्पा, कशा प्रकाराने आत्म्याला ग्रहण करायचं. कहसो घिप्पदी अप्पा पण्णाये सोदू घिप्पदे अप्पा. काय आत्म्याला कसं ग्रहण करायचं? तर प्रज्ञेच्या द्वारे ग्रहण करायचं. जह पण्णाई विभत्तो तह पण्णाएव घित्तवो. ज्याप्रमाणे प्रज्ञेच्या द्वारे त्याला वेगळं करणार, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या द्वारेच त्याला ग्रहण करा. नुसतं वेगळं करायचं काम करायचं नाहीये ज्ञानाने. काय, घर वेगळं, परिवार वेगळं, पुद्गळ वेगळं, जीव वेगळा, पुढं जाऊन काय करायचं. त्यासाठी योगसारची गाथा कुठली फेवरेट गाथा आहे. पुग्गलू अण्णुजी अण्णुजीऊ अण्णुजी सहू अवहारू. काय पाठ करायची, छान आहे गाथा बरं का, आपल्याला ध्यानामध्ये पण छान आहे. पुग्गलू अण्णुजी अण्णुजीऊ, समजण्यासारखा आहे अर्थ. पुग्गलू अण्णुजी अण्णुजीऊ अण्णुजी सहू अवहारू. पुद्गलान्याय, जीवन्याय, सगळा व्यवहारान्याय आहे. हे समजून काय फायदा मला, मी काय करायला पाहिजे. चय ही विपुग्गलु गह ही जीव. पुद्गलाला सोडा आणि जीवाला ग्रहण करा. चय ही विपुग्गलु गह ही जीव लहू पावई भवपारू. भवपाराला ज्याला प्राप्त करायचं त्यांनी काय करा, जीवाला ग्रहण करा. हा, फक्त वेगळा आहे वेगळा आहे वेगळा आहे उपयोग नाही. ते वेगळं झाल्यावर मी कोण आहे हे समजायला नको का. काय ते शेजारचे आमचे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे, ते नाही, जाऊ दे ना, नाही आहे नाही आहे सगळं समजलं, वेगळे आहेत वेगळे आहेत. त्या पुढं जाऊन काय करणार आहे मी काय आहे, माझं काय आहे हे समजायला नको का मला. नवीन घर घेतलं कुठंतरी, समजा अपार्टमेंटमध्ये किंवा कुठल्या कॉलनीमध्ये, ते घर आमचं नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, समजून काय उपयोग. तुम्हाला तुमचं समजलं का काय आहे, मग त्याला ग्रहण केलं तर प्रयोजन सिद्ध होणार. म्हणा गाथा. पुग्गलू अण्णुजी अण्णुजीऊ अण्णुजीऊ अण्णुजी सहु अवहारू. सहु अवहारू. चय ही विपुग्गलू चय ही विपुग्गलू गह ही जीव. चय ही, चय म्हणजे सोडणे, त्यज, त्याग करा. चय ही विपुग्गलु गह ही जीव
लहू पावई भव पारू, लहू पावई भव पारू, तर त्याला शीघ्र भवपार जाण्याची विद्या प्राप्त होते किंवा तो शीघ्र भवपार होतो. म्हणून असं स्वभावाला ग्रहण करा. हो जाणा, स्वभाव जाणा, परभावापासून भिन्न स्वची अनुभूती घ्या. मी चैतन्य लक्षणवाला जीव आहे, जड पुद्गल नाहीच, जड काल नाहीच, ज्ञानवान स्वरूपोहम, मोक्ष स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंता.